येवला शहरातील पैठणी ही जगप्रसिद्ध असून येथील पैठणी कारागीर आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून विविध कला पैठणीच्या पदरावर साकारत असतात। अशाच प्रकारे येवला शहरातील पैठणी कारागीर संदीप बाबर यांनी पैठणीच्या पदरावर देवीचा मुखवटा आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून साकारला असून याकरता या कारागिराला 10 ते 12 दिवसाचा कालावधी लागला आहे। काही दिवसावरच गौरी गणपती येत असून याकरता हा देवीचा मुखवटा साकारला असल्याचं कारागिरांनी सांगितले आहे। येवला हे पैठणीचं माहेरघर आहे आणि येवल्यात पैठणीवर विविध कला आम्ही सादर करत असतो। तर यापूर्वी आम्ही 3 पोपट पल्लू, राधाकृष्ण पल्लू असे विविध प्रकारचे पल्लू साडीवर काढले होते। तर तेच पल्लू बघून आमच्या एका कस्टमरने सांगितलं होतं का गौरी गणपती येत आहे तर आमच्या गौरांकरता काहीतरी विशेष असा पदर काढा की जेणेकरून आमची गौरी गणपतीला काहीतरी खास वाटलं पाहिजे। तर आपण त्याच्याकरता त्यांनी आम्हाला देवीचा मुकुटा काढायला सांगितला होता। तर त्यांनी देवीचा मुकुटा काढायला सांगितलं तर आम्ही तो देवीचा मुकुटा काढला आहे व आमची ती साडी तयार झालेली आहे। आणि त्या साडीकरता प्युअर रेशीमचा यूज होतो व जाराचा यूज होतो आणि साडी काढण्याकरता 8 ते 10 दिवसाचा कालावधी लागलेला आहे। याच्या अगोदर आपण 3 पोपट पल्लू व राधाकृष्ण पल्लू व विविध असे डिझायनर मोर वगैरे असे पदरावर आपण काढले होते आणि यापुढे आपण देवी देवतांचे मुकुटे, महापुरुषांचे मुकुटे हे आपल्याला काढायचं, इथून पुढे आपल्याला मानस आहे। के पक्षीराजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है। ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है। इस तेल से बालों का झड़ना, गंजापन, बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं। इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं।